एक ताई आहे, त्या ताईने भरपूर प्रश्न विचारलेले. किरण तुला वाचता येईल का बघ आणि एक एक प्रश्न सांग मला. पहिला प्रश्न आहे बाबा, पात्र का घालावे? पात्र का घालावे आहे की नाही? पात्र म्हणजे कधी घालतो आपण पात्र? माणूस मेल्यानंतर. देवाने सांगितले प्रतदेहाचं नरक चुकवण्यासाठी 10 दिवसाच्या आत जर केलं तर ते पावतं त्याच्या अनुषंगाने. हे प्रमाण आहे. आणि प्रेतदेहाचं असं एकच नरक आहे का त्याला परमेश्वराने उपाय दिलेला आहे? बाकीचं तर सारं आपल्याला भोगावं लागणार आहे. आणि म्हणून पात्र घातले जातात. कोणी व्यक्ती गेली, आता प्रेतदेहाचं नरक कशाने होतं? की तू विकल्प केला, छोटा मोठा, मान पान, पैसा अडका, किंवा हा गरीब हा श्रीमंत, हा या जातीचा तो त्या जातीचा, विकल्प केला म्हणून प्रेतदेहाचं नरक होतं. ते प्रेतदेहाचं नरक चुकवण्यासाठी पात्र घातल्या जातात. आता पात्र कोणाला घालायचे? की जे ज्ञानी साधू संत आहे, आचारवंत. ज्ञान म्हणजे काय? आचारवंत. त्या साधूंनी जर पूर्ण जेवण केलं आणि परमेश्वर अवताराने एक शीत जरी घेतलं तरी प्रेतदेहाचं नरक चुकतं. आता एकच साधू 4-4 वेळा दिवसभरातून प्रेतदेहाचं नरक दुसऱ्याचं कोणाचं तरी चुकवण्यासाठी पात्र घेत असेल तर त्याचंही चुकणार नाही, याचंही चुकणार नाही. हा सिद्धांत आहे. हा आपल्या पूर्वजांनी सिद्धांत निर्णय लावून टाकलेला आहे, तो मी तुम्हाला सांगतोय. त्याच्यामुळे ही दुकानदारी इथं चालत नाही. इथं देवाने सांगितलेल्या तत्वाच्या सिद्धांताच्या अनुषंगाने जर ते केलं तर त्याचा उपयोग होतो. दुसरा काय प्रश्न? तुझा प्रश्न असा आहे भाऊ, दसवा करावं की नाही, पित्र करावे की नाही, श्राद्ध करावे की नाही, आणि तिथलं भोजन करावं की नाही? असं बघा, माणूस मेल्यानंतर आपल्या जगराटीमध्ये काय केलं जातं? दसवा केला जातो, म्हणजे दशक्रिया केल्या जाते. त्याला काय म्हणतात? पिंडदान, आहे की नाही? आता पिंड म्हणजे शरीर. त्यांनी त्याच्या कर्माने अगोदर पिंडचं दान करून टाकलेलं आहे. त्याचं कर्म, त्या कर्मानुसार त्याला फळ, म्हणजे दान केलं म्हणून त्याला फळ भेटलं. आता एक प्रोसेस आहे. त्याच्यामुळे दशक्रिया करण्याचा उद्देश आपला नसावा. आपला काय उद्देश असावा? की एक संग्रह पाळायचा आहे. त्या निमित्ताने 10व्या दिवशी पुष्पांजलीचा कार्यक्रम, मग साधू संतांना बोलवणं, त्या निमित्ताने देवावरती धर्मावरती काही तत्त्वज्ञान आलेल्या लोकांना सांगणं, धर्मचिंतन करणं, त्या गेलेल्या व्यक्तीच्या गुणात्मक आठवण करणं, हा उद्देश त्याचा आहे. दशक्रिया किंवा पिंडदान हा आपला विषय नाही. तिथं तुम्हाला ब्राह्मण बोलवण्याची गरज नाही, तुम्हाला न्हावी बोलवण्याची गरज नाही, कोणते कर्मकांड करायची गरज नाही, चप्पी करायची गरज नाही, सुतके पाळायची गरज नाही. सुतक पाळणं म्हणजे काय? हेतू धरणं, म्हणजे दुःख धरणं, आहे की नाही? आणि आजकाल कोणाला दुःख आहे? माणूस गेल्यानंतर लगेच आल्यानंतर बराच वेळ झाला म्हणते हातपाय धुवून घ्या, जेवण करून घ्या बरं पडले, आहे की नाही? लगेच आपण तर दुनियादारी करायला सुरुवात करतो. तरुण वगैरे व्यवस्थित गेलं तर थोडंसं दुःख होतं, आईला दुःख होतं, पत्नीला दुःख होतं, भावाला बहिणीला दुःख होतं. त्या दुःखात सहभागी होण्यासाठी बरेच नातेवाईक जातात. आपल्याकडे काही परंपरा खूप चांगल्या आहे. त्या 10 दिवसात इतके नातेवाईक येतात, इतके नातेवाईक, तो त्याचं दुःख विसरून जातो. पण त्यांनी हे भान ठेवायचं की 10 दिवसानंतर आता याच्यातला कोणीच दिसणार नाही, आपल्यालाच आपली लढाई लढावं लागणार आहे. 10 दिवस खूप गर्दी राहते, पण नंतर प्रत्येक जणाला दुनियादारी, आपली आपली दुकानदारी. त्याच्यामुळे ते करण्याची काही गरज नाही. पितृ तर करण्याची काहीच गरज नाही. पित्र वगैरे जर करतात, आलेला मनुष्य मरतो, मेलेला मनुष्य जन्माला येतो, हा सिद्धांत आहे, पुनर्जन्म आहे. ज्याचे तुम्ही पित्र करता तो कुठंतरी जन्माला आलेला आहे. कर्मफळामध्ये त्याचा काय उपभोग घ्यायचा, भोग घ्यायचा, त्याचं चालू आहे कंटिन्यू. त्याचं पित्र करून काय करता तुम्ही? ही मिश्र भक्ती आहे. त्याच्यामुळे ते करण्याची गरज नाही, कर्मकांड आहे. बघा, पूर्वी काय होतं? 12 बलुतेदार पद्धत होती ना, एकामेकावरती अवलंबून समाज होता. आणि त्याच कामानुसार, व्यवसायानुसार जाती पडल्या, जातीचं पुढं विकेंद्रीकरण झालं, मोठं झालं, राजकारणाचा वापर झाला, त्याच्यामुळे जातीला बूस्ट दिल्या गेला. मग या समाजाने काय ठरवलं? एखादा ब्रह्मज्ञानी जाणणारा बी आम्हाला कोणीतरी पाहिजे ना, धार्मिकता का करावी, कशी करावी, करायला पाहिजे. नाही, आपल्याला काय स्वतः काहीच करायचं नसतं, दुसऱ्याकडून करून घ्यायचं असतं. आपल्याला बी तीच संस्कार पडलेले, स्वतः काहीच करायचं नाही, डोकं आपलं दुखतं आणि गोळ्या आपण दुसऱ्याला देतोय. तसंच मग एक ब्राह्मण जात, ब्रह्मज्ञान जाणणारा तो ब्राह्मण, आज ते ब्राह्मण आपण आहे, ते बी ब्रह्मज्ञान जाणणारे असेल तर. नाही तर जातीत्वानी ब्राह्मण आज भरपूर आहे. मग त्यांनी आपल्याला सांगितलं हे करा, ते करा, दशक्रिया करा, शांत्या करा. तुमचं पोरगं रडतं आहे, कोणीतरी पूर्वज आलेला आहे आणि याचं पोरगं रडत असेल तर कधी तो शांत्या करत नाही. त्याच्या घरी कधी सत्यनारायण नसतो आणि त्याच्याकडे दशक्रिया नसतो. तुमचं कोणीतरी मित्रमंडळी असेल तर थोडी चौकशी करा.
मग धर्म एक आहे, नियम तर एकच असायला पाहिजे, मग तो करत नाही याच्या पाठीमाग काय कारण? का त्याचे पूर्वज जे आहे ना ते ज्ञानी होते. ज्ञानी असल्यामुळे धर्माच्या चौकटीच्या बाहेर ते काही करत नव्हते, नाही सांगितलं नाही करत होते. तीच परंपरा त्यांच्यावरती चालत आली आणि आपला पूर्वज अज्ञानी होता, ते करत आले म्हणून आपणही करत आलो. त्याच्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहे या दैवराटीमध्ये परमेश्वर भक्तीमध्ये काही करण्याची गरज नसते. कालच विषय झाला की आपण चैतन्यापर परमेश्वराची भक्ती करतोय म्हणजे आपली अवस्था एकदम उच्च लेवलवर गेलेली आहे. या साऱ्या देवता खालच्या आहेत, त्यांचा परिणाम आपल्यावर होत नाही, त्यांचा प्रभाव आपल्यावर होत नाही. त्याच्यामुळे ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र, नागपळी, तो काय पितृदोष, हे दोष वगैरे असं काही नसतं. ज्या बापाने आयुष्यावर खस्ता खाल्या आपल्यासाठी तो जाता जाता कायला दोष लावेल, काय तुमच्या डोक्यावर बसल, तो गेला त्याच्या कर्मानुसार पुढं. त्याच्यामुळे ह्या काही गोष्टी करायच्या नसतात. पुढं काय प्रश्न? प्रश्न असा आहे, आता जे गणपती येत आहे, हां, नवरात्र येत आहे, त्यावेळेस उद्देशी वास्तविक काय? आता गणपती येतात, नवरात्र येतात, आता आषाढी पौर्णिमा येणार आहे, त्यावेळेस आपण काय करावं? आपण आपली भक्ती करावी. नागबळी येतो, बैलपोळा येतो, आपण काय करायचं? दीपावळी येते, आपण काय करायचं? आपण आपल्या देवाची भक्ती करायची. दीपावळी आली, तुम्ही काय करणार? देवाला स्नान घाला, आहे की नाही? लक्ष्मीपूजेच्या दिवशी काय करा? लीळाचरित्र आहे, सूत्रपाठ आहे, देवपूजेच्या समोर ठेवा. तेच आपलं प्रतिपरमेश्वर आहे, ज्ञान आहे, शास्त्र आहे, त्याचं पूजन करा. बाकी करायची काय गरज नाही. शिराई ठेवा, सोनं ठेवा आणि पैसे ठेवा, हे काही करायची गरज नाही. ते आपल्यासाठी नाही आहे. आपल्यासाठी प्रत्यक्ष अनंत ब्रह्मांडांचा नायक तो आहे, त्याची पूजा करा. नागबळी आली, काय नागपंचमी आली, आपण ते करायची गरज नाही. आता ह्या ज्या गोष्टी आहे या संस्कृतीशी निगडीत आहे. नागपंचमी का केल्या जाते समाजामध्ये? आपल्या धर्मामध्ये शेतकरी कुटुंब, शेतकरीवर आधारित लोक, शेतीप्रधान देश, मग शेतकऱ्याचा मित्र नाग, कारण अपायकारक जे बी प्राणी आहे तो नाग खायचा, म्हणून शेतकऱ्याचा मित्र नाग. आपला धर्म अत्यंत प्रगल्भ आहे. एक ऋण एक दिवस फेडावं, एक ऋण मानावं म्हणून नागाची पूजा, आणि इतर वेळेस नाग भेटल्यावर त्याची मग वेगळी पूजा, आहे की नाही? 364 दिवस जो बैल आपल्या घरी काम करतो त्याला सुद्धा एक दिवस दिला आहे. 365 दिवस जी झाडू आपल्या घरामध्ये साफसफाई करते ना त्याला सुद्धा एक दिवस दिला आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ते ठेवतात ना झाडू पूजेमध्ये. म्हणजे एवढा प्रगल्भ विचाराचा आपला धर्म आहे. ऋण फेडण्याच्या उद्देशाने देवानी सांगितलं निमित्त मानिजे, पण ती जड वस्तू तिचं काय निमित्त मानायचं? परंतु संस्कृती आहे आपली, ती त्या संस्कृतीला आपला समाज, धर्म समाजला इथं गल्लत झाली. धर्म वेगळा आहे, संस्कृती वेगळी आहे. संस्कृती आता वटपौर्णिमा आता येऊन गेली ना, कोण कोण जाऊन आले? इथं 10 मिनटं जमत नाही, 7 जन्माचा विषय निघू राहिला. त्यानंतर मी म्हणून टिकले नाही तर तुझं काय खरं, तुमचं काय खरं आलं? तोय म्हणतो मी समजून घेतो म्हणून, नाही तर काय खरं आलं? पेपरला आलं होतं काही ठिकाणी, आता पुरुष मंडळी सुद्धा वटपौर्णिमा सावित्री करायला लागले. नको रिस्क, नको भांडण, चला मन धरा, बाकीचं डोक्याला ताण कशाला करून घेता. पेपरला आलं होतं आणि पुरुष मंडळी सुद्धा आता ते करायला लागले. खरंच यांना वाटत असेल का 7 जन्मात ही भेटू द्या, कशाला गोटे पण आहे ते ठीक आहे. वृक्ष संवर्धनाचा उपक्रम आहे तो. झाडे जगवा, झाडे लावा, त्याच्यातून आपल्याला निसर्गाच्या माध्यमातून आपल्याला ऑक्सिजन भेटतो. पाऊस पाणी कमी होण्याचं प्रमाण काय? आता बघा पावसाळा चालू आहे, तुमच्याकडे पाऊस आहे का? कुठंच पाऊस नाही. झाडांची कत्तल झाली, सगळे डोंगर फोडायचं काम चालू आहे, दगडं काढायचं काम चालू आहे, बिल्डिंगा बांधायचं काम चालू आहे, झाडं कोणीच लावत नाही. म्हणून वृक्ष संवर्धनाचा कार्यक्रम, त्याचं अवडंबर एवढं झालं का आता बाया काय करतात माहिती आहे का? त्या वडाची फांदी आणतात आणि गल्लीतच त्या वडाला असो त्या फांदीला उभं करतात, त्याच्या भोवतीच फिरतात. उद्देशाला हरताळ फासल्या गेला. ही संस्कृती आहे आपली. त्याला ते धर्माचं नाव दिलं, अटॅच केलं, म्हणून आपण ते सांभाळत राहतो. त्याच्या पाठीमागचे उद्देश आपले समजले पाहिजे. आपल्याला उपास तापास काही करायची गरज नाही, आपण उपास करत नाही. उपास हा देवतेचा विषय आहे. उपास का करायचं? उपास धरायचा आणि खिचडी दुप्पट खायची, आवडीचा विषय व त्याचा विषय आहे. उलट उपास जर धरलं तर आपल्या शरीरातल्या ज्या पेशी त्या मरतात, हिंसा होते. जास्त खाल्लं तरी पेशी मरतात. देवाने सांगितलंय प्राणाशी आर द्यावा, इंद्रियाशी नाही द्यावा. जेवढं पाहिजे तेवढं. ढेकर जोपर्यंत येत नाही तोपर्यंत जेव्हा पहिलं ढेकर यायच्या आत आपलं जेवण संपलं पाहिजे. आपले 3 ढेकर चालू राहते तरी चालूच राहते. आपल्या परमेश्वराने आपलं शरीर इतकं सुंदर बनवलेलं आहे
का ते आपल्याला प्रत्येक वेळेस सांगत असतं. बघा देवाच्या पूजा अवसरामध्ये जर गेले तर बाई सामानाच्या देवा चला वेळ झाला पिढा हरणाचा. देव काय म्हणतात, बाई हे मागे ना, अजून हे मागत नाही आहे, थांबा जरा. आपण तसा विचार करतो का मागो ना मागो, ॲव्हरेज काढूनच घ्यायचं. मग त्रास झाला चालेल गोळ्या घेऊ, डॉक्टरकडे जाऊ, इंजेक्शन घेऊ, पण ॲव्हरेज काढूनच घेऊ. मग वजनं वाढले, प्रॉब्लेम आले, मग कोणी सायकलिंग करते, कोणी वॉकिंग करते, कोणी आणखीन काय डाएट करते, आणखीन काय काय करते. अरे बाबा त्याच्यापेक्षा ते करण्यापेक्षा 2 घास कमी खाय, प्रॉब्लेम सॉल्व. पण ते होतं का आपल्याच्याने? आपल्याच्याने होत नाही. देवाने आपलं जी धर्म सांगितलं आहे हे कर्मकांड विधी नाही आहे. परमेश्वराने सांगितलेलं धर्म आपलं जीवन सुंदर करण्याची एक रीत आहे, एक पद्धत आहे, एक सुंदर असं धर्म आपल्याला परमेश्वराने दिलेलं आहे. ते गिफ्ट आपल्याला दिलेलं आहे, पण ते आपल्याला समजत नाही, कळत नाही. ती लाईफस्टाईल आहे आपल्या जीवनाची. परमार्ग तुमचं जीवन किंगा उठणं बसणं खाणं पिणं कसं असावं देवाने सर्व सांगितलं. ते जर केलं तर तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही, काहीच अडचण येणार नाही. पुढचा काय प्रश्न? आपल्याला 7.5 होऊ शकत नाही, आपणच 7.5 दुसऱ्यासाठी. हे लक्षात घ्या. आपल्यामुळे जर कोणी दुःख होत असेल कोणाला तर आपण 7.5 आहे ना. हा गमतीचा विषय बाजूला सोडा, परंतु हे करायची काही गरज नाही. मंगळ आहे 7.5 आहे याची काही गरज नाही. नवरात्रामध्ये आपण 9 दिवस काय करतो, किराणा घेऊन येतो, 9 दिवस सांभाळतो, कुठंच तरी स्थानावर जातो. आता नवरात्राचा लीळाचरित्रामध्ये नवमीच्या एका दिवसाचा उल्लेख आहे की नाही. भूतामावस्याचा एक उल्लेख आहे का ज्यावेळेस आपण प्रवास करू नये, आणि ज्यावेळेस परमेश्वराने सांगितलं प्रवास करू नये त्याच वेळेस आपले सारे मान व बाहेर असतात देवपूजेसाठी. 20-20, 50-50, 100-100 किलोमीटर नाशिकवरून आमच्या 50 गाड्या जातात जायच्या देवाला देवपूजेसाठी. नवमीच्या दिवशी देवपूजा सोडलेली असते म्हणून. त्यावेळी देवाने सांगितलं जाऊ नका कुठं, प्रवास करू नका, ना आपण प्रवास करतोय. तर जे सांगितलं आहे ते केलं पाहिजे. गणपती हा उत्सव नंतर आलेला आहे, वातावरण ते अनुषंगाने असतं, पण आपलं काय, आपला संबंधच काय, ओळख न पाळक. आपल्या गल्लीच्या पलीकडच्या एखाद्या व्यक्तीचं लग्न आहे घरामध्ये, आपण टेन्शन घेतो का? आपली ओळख नाही पाळक नाही, आपल्याला आमंत्रण नाही, आपलं दररोजचं रुटीन चालू राहतं ना. आपला संबंधच नाही, आपलं दररोजचं रुटीन चालू ठेवा, प्रश्न येतो कुठं? त्याच्याही पलीकडे जाऊन मान व हा बुद्धिवादी आहे. नवरात्रात आता तुम्ही सारं आणलं, दूध आणू शकता का 9 दिवसचं? असं तुमचं नळाचं पाणी बाहेरून येतं का घरातच भरून ठेवतात? त्याच्यावरती तुमचा अधिकार आहे का? तर त्या दुधाला तुम्ही पैसे देतात, त्या पाण्याचं बिल भरतात, लाईट आहे तुमची बाहेरूनच येते त्याचं लाईट बिल भरतात. तशी एखादी वस्तू गरज पडेल तुम्ही जर पैसे देऊन विकत आणली तर त्याच्यावरती अधिकार कोणाचा झाला? त्या दुकानदाराचा का तुमचा? मग काय संबंध आला? वरून आपले बुद्धिवादी मानव काय म्हणतात, घ्यायचंच असेल तर मुसलमानांकडून घ्या जे दररोज हिंसा करतात. हे बुद्धिवादी म्हणायचे की यांना? जो दररोज हिंसा करतो त्याच्या दुकानात जाऊन घ्या म्हणता वस्तू. अरे काय बुद्धीची दिवाळखोरी. जो दररोज हिंसा करतो त्याच्या इथून चालेल का? आपला अहिंसा धर्म आहे. तिथं उभं राहायला नाही लावलं, आपल्याजवळ उभं करायला नाही लावलं, आणि तिथं का घ्यायचं? गट बसत नाही म्हणून. हे बघा, तुम्ही आजपर्यंत कोणत्याही दुकानात गेल्यानंतर मी तरी पाहिलं नाही की दुकानात गट बसवणारे लोक. हॉटेलमध्ये असेल किंवा किराणा ते घरी बसवतात. आपण हॉटेलमधून आणतो ना, घरी जाण्याचा काय प्रश्न आला कोणाचा? बरं, घट बसवतात तर त्या उद्देशाने त्या देवतेला त्यांनी आव्हान केलेलं असतं, स्थापना केलेली असते. त्यांची भक्ती एवढी उच्च लेवलला आहे की ती लगेच येतील आणि त्याच्यावर प्रभाव करेल आणि तुमचा धर्म लगेच भ्रष्ट होईल. तुमचा मोठा प्रभाव आहे की त्यांचा प्रभाव आहे? तुम्ही चैतन्यपराचे का अलीकडचे? त्याच्यामुळे जे पाळायचं पाळण्यासारखे, जेवढं पाळता येईल तेवढं पाळलं पाहिजे, परंतु अबौद्धपणापणे निर्णय घेतले नाही पाहिजे. धर्माबुद्धिवादाने मी सांगितलं ना, विचारावरती कसावरती घेणारा आहे. त्याच्यामुळं या साऱ्या गोष्टीला काही प्रमाण नाही, अर्थ नाही. बाई ते ताईला सांगितलं ना, मंगळ फिंगळ असं काही नसतं. परंतु आता समाजात राहायचं तर समाजात म्हणतात ते असं आहे तसं आहे. तर तशा विचाराचे माणसं परमेश्वराकडं जर तुम्ही प्रार्थना केली तर तसे भेटतात लोक. आहे फॉरवर्ड विचाराचे आहे, काही अडचण नाही, परंतु ते काही पाळायचं नसतं, काही नसतं प्रॉब्लेम. अजून काय? आपले जे साधू संत ज्योतिष कार्यालय हां त्यांच्याकडे जाऊन पाहिलं तर चालतं.
साधू संत ज्योतिष कार्यालय म्हटल्यानंतर साधू संतच नाही ना ते, त्यांना साधू संत कसे काय म्हणता तुम्ही? का ज्यांनी विकल्पाचा आधार घेतला आहे, दुकानदारी थाटली, त्यांना साधू संत म्हणण्याचं काय कारण? आता प्रत्येक मंदिरात बोर्ड लावतात भाऊ. ते लावतात बघा, ते लावतात. तो आत्ता विषय तोच झाला ना. आमची भक्ती जर अदृष्टपराची नसेल तर आम्ही ही दुकानदारी करणारच आहे ना. त्याच्यावर त्या दुकानदारीला तुम्ही बळू पडू नका. तुम्हाला सांगता आलं तर सांगा. देवानी काय सांगितलंय? जे धर्माचं आहे, तत्वाचं आहे, सिद्धांताचं आहे, हे विचारल्यावरती सांगा. योग्य आहे ते विचारल्यावरती सांगा, पण अयोग्य ते न विचारताही सांगा. जर तुम्हाला असा बोर्ड दिसला तर तुमची ड्युटी नाही का, कर्तव्य नाही का, बाबा हे काय चाललंय, हे तत्व सिद्धांतात बसतं का आपल्या? ही दुकानदारी काय प्रकार आहे? हे तुमचा बोलण्याची हिंमत आली पाहिजे. तुम्ही म्हणता दोष लागेल, दोष लागेल. आम्ही काही केलं तर दोष नाही लागत, आणि तुम्ही एक नुसतं बोललं तरी दोष लागेल काय? ज्योतिषशास्त्राचा अभ्यास, ब्रह्मविद्याशास्त्राचा अभ्यास केला, ज्योतिषशास्त्राची काय गरज पडली? हे शास्त्र आहेच ना, पण त्याच्या पलीकडचे आपली भक्ती असल्यावर याचा परिणामच आपल्यावर होत नाही ना. आता ते विषय व्यवस्था करतात की आपलेच लोक इकडे तिकडे जातात, त्याच्यामुळं मग आम्ही त्यांना व्यवस्था करून दिलेली आहे. कालच मी म्हटलं ना, आपल्याला कुठं जायचीच गरज नाही. आपल्याकडे लग्न लावणारे ब्राह्मण पण आहे, ब्राह्मण म्हणजे साधू संत पण आहे. तुम्हाला पोरं व्हावं म्हणून पारायण करणारे पण आहे. तुमचं लग्न होत नसेल तर लग्न करून देणारं पारायण पण आहे. सारे आहेच ना आपल्याकडं. काय हां, माझ्यापेक्षा तुम्ही तर हुशार आहे, तुम्हाला सांगायची काय गरज आहे? बिडारावर काय बिडार असे. जर तो ज्योतिषशास्त्र पाळतोय तर ब्रह्मविद्याशास्त्र त्याच्याकडे नाही आहे. जो देवतेची भक्ती करतो याचा अर्थ तो परमेश्वराचा भक्त नाही आहे, आणि जो परमेश्वराचा भक्त नाही तर त्याच्याकडे जाण्याचा प्रश्न येतो कुठं? कारण तुम्ही तर परमेश्वराचे भक्त आहात, आहे की नाही? तुम्ही कितीतरी सूक्ष्म गोष्टी पाळतात म्हणून येथीच्या पाठीमागं धावू नका, कोणाच्या पाठीमागं धावू नका. इथं देव आहे, इथं धर्म आहे, मग करा पळा, हे पाठीमागं. हा बुद्धिवादी धर्म आहे, ज्ञानाशी निगडीत आहे. प्रत्येक विषयावरती ह्या गोष्टीचं चिंतन आपण केलं पाहिजे. आणि छोटीशी एक चूक आपल्याला धर्मावरून नेत असते, सृष्टी शून्य करत असते. तुम्हाला कालच सांगितलं ना, विकल्प हा जो दोष आहे तो सर्वांना लागतो. नामधारक, वासनिक, साधू, संत सर्वांना लागतो. विकल्प केला का तो गेला. ते प्रत्यक्ष संग्रहरूप विकल्प करतात, दिसतंय आपल्याला. त्याच्या सावलीला जाऊ नका आणि त्याला सावलीला उभं करू नका असं पक्षकार सांगतात. पक्षकार सांगतात. उजळल्याच्या संगे मळला उजळे या सूत्राच्या टीकेमध्ये गेल्यानंतर तुम्हाला याचे उत्तरं भेटतील. 20 पुरुष सांगितले, कोणत्या पुरुषाच्या संगतीला ठेवावं, कोणत्या पुरुषाच्या संगतीला जावं, आणि कोणाला उभं करावं आणि कोणाला उभं नाही करावं. कारण धर्म जर तुम्हाला सांभाळायचा असेल तर, देव जर तुम्हाला पाहिजे असेल तर. ज्ञाता विरक्ताचा संघ करायला लावला, आणि विरक्त तो काल आपण बघितलं. खरूच खाजविण्याचं विरक्त, हे खरूच खाजवायचं काम करून राहिले. यांची खरूच खाजवायचं काम जर चाललं ते वाढणारच आहे. तुम्ही तिथं काल जाते, तुम्हाला खरूच होईल. कारण तो कोणता रोग आहे? संसर्गजन्य रोग आहे. बघा, आळस जर दिला तुम्ही तर मला बी आळस येईल. तसं त्यांनी केलं, त्याच्या संगतीला गेले तर तुम्हाला ते करावंच वाटेल. हा संसर्गजन्य रोग आहे. ही खरूज आहे, या खरजूपासून दूर राहायचं हा सर्वात मोठा रोग आहे. त्याच्यामुळे हे काही करायची गरज नाही. परमेश्वर समर्थ आहे. त्या समर्थावरती जर तुमची निष्ठा असेल, पक्का भाव असेल, परिपक्वता असेल, तुमच्या केसाला धक्का लागणार नाही. हे देवानी सांगितलं, त्याच्यामुळे मी पण तेच सांगतोय. देवानी जे सांगितलं तेच आम्ही सांगायचं. जे देवाने नाही सांगितलं ते नाही सांगायचं, ते मानायचं नाही, स्वीकारायचं नाही. हा मानभाव आहे. मानभाव असा असला पाहिजे. ही चौकट आहे. अजून काही प्रश्न नाही ना? ताई, संपले प्रश्न तुमचे? डोक्यातून गेलं सर्व? काही डोक्यात घेऊ नका. डोक्यात एकच घ्या, देव स्मरण, चिंतन. दररोज या मस्तपैकी आपल्याकडे दत्तप्रभूंचा विशेष आहे. हे विशेषाचं सुद्धा मी विचारलं, दत्तप्रभूंचे विशेष आहे, कुणी आणले, कुठून आणले म्हणे. बरेच जुने आहे, काही अडचण नाही, काही प्रॉब्लेम नाही. स्मरण करा, चिंतन करा, लीळा आठवा, मस्त राहा, मस्त जगा, सुंदर जीवन करा. हे असल्या दुनियादारीत, दुकानदारीत काही पडू नका. तो आपला धर्म नाही आहे. आलं लक्षात? सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी दंडवत हो.